रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखा परभणीच्या वतीने गायरानधारक व झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी राज्य संघटक रिपाई डी.एन. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली गायरानधारकांना त्वरित त्यांच्या नावे 7/12 करून द्यावेत, तसेच मागासवर्गीयावरील अन्याय अत्याचारावर आळा बसविण्याकरिता अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व गायत्रीनगर सेलू येथील झोपडपट्टी धारकांना पीटीआर नक्कल देण्यात यावी, तसेच महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे थकीत कर्ज त्वरित माफ करावे व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जो आम्ही गायरानधारकाच्या व झोपडपट्टीवासियांच्या त्यांना न्याय मिळवण्याकरिता हे आज आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने। तर त्यामध्ये आमच्या कलेक्टर साहेबाला आता जे आमची व्हिजिट झालेली त्यांची चर्चा झालेली, ते कलेक्टर साहेबांना आम्ही जे दिलेले GR वाचलेत आणि त्या GR प्रमाणे कारवाई व्हावा अशी आम्हाला म्हणजे कलेक्टर साहेबांना सुद्धा तसं म्हणजे आम्हाला हे दिलेलं आहे, आम्हाला सूचित केलेलं आहे की आम्ही या प्रकरणामध्ये ताबडतोब आमच्या ह्याला डेप्टी कलेक्टर तहसीलदार यांना आदेशित करू आणि या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात येईल गायरानधारकाला असो किंवा झोपडपट्टीवासियांना असो याचं आश्वासन असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे अपेक्षित आहोत की जिल्हाधिकारी या प्रकारचं किती लवकरात पाऊल उचलतात आणि जर त्यांना लवकरात लवकर पाऊल उचललं तर गायरानधारकाला झोपडपट्ट्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मौजा पांढुर्णा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ग्रामपंचायतचा ठराव घेऊन पांढुर्णा रोडवर ग्रामपंचायतना हरकत प्रमाणपत्र घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार लावले, पण जातीयवादी पोलीस स्टेशन चांदणीचे ठाणेदार विजय चव्हाण पाटील व API घुगे यांनी संगनमत करून प्रवेशद्वार पाडल्यामुळे गावातील नागरिकांच्या भावना दुखावल्या। त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला। पांढुर्णा पातूर तालुक्यामध्ये काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान काही जातीवादी पोलीसवाल्यांनी काढली। त्या कमानला 2 ग्रामपंचायतचा ठराव आहे, 2 ग्रामपंचायतने सहमती दिली आणि 2 ग्रामपंचायतने सहमती दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जातीय मानसिकतेमुळे तिथल्या पोलीस स्टेशनचे चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पांढुर्णा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान काढली आणि ते कमान त्या ठिकाणी काढून महिलांना त्या ठिकाणी वयोवृद्ध पुरुषांना त्या पोलीसवाल्यांनी धमक्या दिल्या। अरे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन करत आहे। हे आज कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम पोलीसवाले करत आहे आणि तुम्ही जनतेला म्हणता की कायदा सुव्यवस्था बिघडवता, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम तर या ठिकाणी चांदणी पोलीस स्टेशनमध्ये झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या ठिकाणी निर्माण झाली। अरे तुम्ही एका कमानीला त्या ठिकाणी विरोध करता। अरे संपूर्ण विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या देशाला ओळखल्या जाते आणि त्याच भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकार असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी तुम्ही आज उद्ध्वस्त करता। या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज अकोला जिल्ह्यात हा निळा उद्रेक माननीय SP साहेब यांच्या कार्यालयात हा निळा उद्रेक त्या ठिकाणी गेला आणि आम्ही माननीय SP साहेबांना मागणी केली की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान पुन्हा तयार करण्यात यावी आणि ज्या चांदणी पोलीस स्टेशनचे जातीवादी ठाणेदार आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी हे आम्ही मागणी केली। आणि आज आम्हाला जर या ठिकाणी न्याय नाही भेटला तर येत्या
26 जानेवारीला संपूर्ण गाव आणि अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही आमरण उपोषण करू, हा सुद्धा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि तात्काळ त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाची कमान निर्माण झाली पाहिजे, हेच मागणी करतो. जय भीम. पांडुर्णा गावातून सगळे निवेदन, ग्रामपंचायतला निवेदन दिलं, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आणि तहसीलला निवेदन दिलं, SP ला निवेदन दिलं आणि त्यानंतर कमान उभारली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारली आणि त्यांनी काय केलं, आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही काही कोणाचा विरोध केला नाही, काही कोणाच्या जागेत नाही, कोणाच्या याच्यात नव्हतं. सरकारी रोडवरती कमान लावण्यात आली होती, पण त्यांनी काय केलं, पोलीस स्टेशनला त्यांचे पोलीस अधीक्षक येऊन त्यांनी ते कमान मोडून टाकली. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला ते कमान हवी आहे. पोलीस आम्ही घरी गेल्याच्या नंतर पोलीस लोक आले, त्यांना आम्हाला काहीच निवेदन दिलेलं नाही. आम्ही म्हटलं त्याला की तुम्ही कहा मोडली ही, आम्हाला काहून तुम्ही काही सांगितलं नाही. आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तिथं हजर आलो असतो. आमच्या समोर तुम्हाला काय बोलायचं होतं मग तुम्ही सांगायचं होतं की आम्ही मोडतो का नाही मोडत, आम्ही तिथं हजर होतो. तुम्ही का नाही आम्हाला सांगितलं तिथं येऊन की फोन करायचा होता, तुम्ही फोन करायचा होता आम्हाला, आम्ही हजर होत होतो. तुम्ही आम्ही नसल्याच्या नंतर काहून तुम्ही मोडली. आम्हाला ज्यानं मोडली त्यांनीच आम्हाला लावून मागायची आहे. आम्हाला शिव्या गाळ्या केलेल्या आहेत. आम्ही तिथं हजर असताना दंडे दाखवले आम्हाला आणि खूप लांब आम्हाला वाटी लावलं त्यांनी. रामराव सोनूने सरपंचपदी आणि दोन्ही गावातून म्हणून ठराव आम्ही घेतला आणि कमान लावली. त्यामुळे आमची काही अडचण नसल्यामुळे आम्ही ठराव दिला मानसिक सदस्य करून आणि पोलिसांनी न काही करता आम्हाला न कळवता ठराव त्याने इथे म्हणजे हे काढून टाकली, कमान काढून टाकली. शेतीसाठी उपयुक्त तंत्रविज्ञान एकाच छताखाली खरेदी करता यावे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन 26 ते 29 जानेवारी कोल्हापूरच्या मेरी वेदर मैदानात भरविण्यात असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं कृषी व पशु प्रदर्शन 26 जानेवारी ते 29 जानेवारी या दरम्यान कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. यावर्षी 400हून अधिक स्टॉल्स हे कृषीविषयक, शेतीविषयक आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयक असणार आहेत. 200हून अधिक बचत गटांचे स्टॉल्स असणार आहेत. 400हून अधिक राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीचं पशुधन, गाई, म्हैस, बैल या पद्धतीचे आणि शेतीपूरक असणारे जे काही व्यवसाय आहेत त्यातले पशुधन तिथं असणार आहेत. यावर्षीचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन या भीमा कृषी प्रदर्शनाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच येत असलेला हरियाणा, बिहार आणि मध्य प्रदेशचा चॅम्पियन असणारा गोलू 2 हा मुरा जातीचा रेडा, याची किंमत आता 10 करोड रुपये करण्यात आलेली आहे. तो यावर्षीच्या भीमा कृषी प्रदर्शनाचं आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनामध्ये रोज विविध शेतीविषयक माहिती देणारे तज्ज्ञ सायंटिस्ट यांच्या माध्यमातून लेक्चर्स होणार आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी उपलब्ध असतात. यामध्ये पशुपक्ष्यांच्या प्रदर्शनाबरोबर त्यांची स्पर्धा होणार आहे. पीकपाला, भाजीपाला आणि सर्व फळं यांच्यासुद्धा स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात या शेती क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तंत्रज्ञानांसाठी पुरस्कारांचं आयोजन केलं जातं. असा एक भरगच्च कार्यक्रम 4 दिवस होणार आहे. उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. या सर्व प्रदर्शनाला मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
ज्यांना सतत खुर्चीची ओढ लागून असलेली असते त्यांनाच खोटे बोलावे लागते, मात्र खुर्चीच्या मोहापायी अशा खोटे बोलणाऱ्यांचे बुरखे लेखक काढतो. तेच काम रिंगांच्या निमित्ताने मी केले आहे, असे प्रतिपादन साहित्यिक कृष्णा खोत यांनी केले. रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते खोत यांचा सत्कार करण्यात आला. एक आशीर्वाद ह्या साहित्य अकादमीच्या रूपाने मिळवला आहे. खरोखर आम्हा सगळ्यांना आनंद आणि अभिमान किती झाला आहे, पण आपल्या रूपानं अजून मोठं हे मराठी साहित्याचं काम उद्याच्या काळात पुढं वाढत जावं, अजून माणसाला चांगल्या गोष्टी पुन्हा निर्माण करण्याचं सामर्थ्य आज वाचन संस्कृतीपासून दुरावलेल्या नव्या पिढीला पुन्हा वाचन संस्कृतीपर्यंत आणण्याचं सामर्थ्य तुमच्यासारख्या लेखकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकारलं जावं आणि ते घडवण्याची शक्ती आणि आशीर्वाद आमच्या ज्योतिर्लिंगानं तुमच्या पाठीशी उभा करावा, एवढीच मनस्वी प्रार्थना तुम्हाला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी व्यक्त करतो. विजय सोरमाळेंनी आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवून हा सन्मान करायची संधी दिली, त्याबद्दल त्यांची आणि दक्षिण भारत साहित्य सभेचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत सांगतो. अशा तऱ्हेने आपल्याला समाजाची ओळख सातत्याने होत राहते आणि जसं जसं तुम्ही या समाजाची माहिती मिळत राहते कादंबरीच्या माध्यमातून का असेना, तर सगळंच काही इतिहासाच्या सारखं आपल्याला लिहिता येत नाही आणि लोकांनी शेवटी ते वाचलेही पाहिजे या दृष्टिकोनातून कादंबरीच्या माध्यमातून कुठल्याही अनेक कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला समाजाची ओळख होत राहते. क्षुल्लक असणारी गोष्ट त्याला खूप महत्वाची वाटते. ज्या लेखकाला कसपट देखील इथलं क्षुल्लक वाटत नाही तो लेखक मोठा माझ्या दृष्टीने. नदीतून वाहत असणारा कसपट हे जसं तडफडत असतं, आपण नदीचं पाणी किंवा वाहत्याला पाणी पाठाचं बघतो आणि कसपट असं थडफडत जातं, लेखक कायमपणे असं थडफडत असतो आणि लेखकाचं ते थडफडणं आहे, ते थडफडणंच लेखकाला काहीतरी ऊर्जित अवस्था देत असतं. कोरे साहेबांनी उल्लेख केला की मी चालत जात होतो, आमची सगळीच पिढी चालत जात होती. मीच काय माझं कौतुक नाही, माझी सगळीच पिढी चालत जात होती. इथं बसली सगळीच पिढी अशाच पद्धतीने जगलेली आहे. पण ती पिढी एक अवकाश ठेवून होते, जगण्याचा अवकाश. म्हणजे त्यांच्या जगण्यामध्ये शिक्षणामध्ये तो अवकाश असा होता की आठवड्याला परीक्षा नव्हती, त्यामुळे परीक्षा 3 महिन्याने यायची, 6 महिन्याने यायची आणि मग अभ्यास वगैरे. आता परीक्षार्थी विद्यार्थी झाल्यामुळं असा कृष्णात खोताचा असणारा अवकाश त्याला मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे लेखक होण्याची शक्यता फार कमी आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा माढा लोकसभा या ठिकाणी 28 तारखेला ओबीसी मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा प्रभारी प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर, जिल्हा अध्यक्ष श्रीशैल गायकवाड, अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली. रविवारी 28 तारखेला माढा येथे ओबीसी महासंघाच्या वतीने भव्य ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. अजूनही ओबीसीचे जे नेते राज्यभर जे कार्यरत आहेत ते त्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ओबीसींचे जे प्रश्न गंभीर झालेले आहेत त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी, ओबीसींच्यामध्ये जागृती करण्यासाठी आणि ओबीसींचे प्रश्न शासन दरबारी भक्कमपणे मांडण्यासाठी या महामेळाव्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. आणि या महामेळाव्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर की जे ओबीसींच्यासाठी पूर्वीपासून सक्रियपणे कार्यरत आहेत, अगदी मंडल आयोगाच्या लागू होण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर ओबीसींच्या स्कॉलरशिपसाठी तसेच EWS आरक्षण झाल्यानंतर 52% आरक्षणाच्या मागणीसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला होता. या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी, भविष्यातील ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
या महामेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठकांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या आढावा बैठकाच्याच अनुषंगानं बार्शी येथे ही नियोजन बैठक आज या ठिकाणी पार पडली. या बैठकीला बार्शी तालुक्यातून संपूर्ण शाखांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुमारे 25,000 लोक या महामेळाव्याला नेण्यासाठी नियोजन करण्यात आलं आणि तशा पद्धतीची कार्यक्रमाची आखणी या ठिकाणी करण्यात आली. साधारणपणे 25,000 लोक बार्शी तालुक्यातून महामेळाव्यास उपस्थित राहतील अशा पद्धतीचा अंदाज आजच्या बैठकीतून आम्हाला आलेला आहे आणि ही महामेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागले. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.